बिनती सुनने वाले, मेरे आंसू निहारने वाले, चंगाई देने वाले, स्तुति हो यीशु राजा, स्तुति हो यीशु राजा, बिनती सुनने वाले, मेरे आंसू निहारने वाले, चंगाई देने वाले, स्तुति हो यीशु राजा, स्तुति हो यीशु राजा। ख्रिस्ती जीवन जे आहे हे प्रार्थनामय जीवन असलं पाहिजे. ख्रिस्ती जीवन जे आहे हे प्रार्थना करण्याचं जीवन असलं पाहिजे. आणि आपल्यापैकी अनेक जण प्रार्थना करत असतात, अनेक गोष्टींसाठी प्रार्थना करत असतात. अनेक जण आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात, अनेक जण आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करतात, अनेक जण आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करतात, अनेक जण व्यसनातून बाहेर येण्यासाठी प्रार्थना करतात, अनेक जण जीवन चांगला जोडीदार भेटावा, चांगला जीवनसाथी भेटावा म्हणून प्रार्थना करत असतात, अनेक जण करिअरसाठी प्रार्थना करत असतात, अनेक जण आपल्या सेवकाईसाठी प्रार्थना करत असतात, अनेक जण आपल्या आत्मिक उन्नतीसाठी प्रार्थना करत असतात. फार आवेशाने प्रार्थना करतील, फार उत्साहाने प्रार्थना करतील. कधी कधी आमच्या प्रार्थना ज्या आहेत देव ऐकतो, आणि कधी कधी काही प्रार्थना ज्या आहेत त्या ऐकायला वेळ लागतो. ज्या प्रार्थना ऐकायला वेळ लागतो त्या ठिकाणी आम्हाला समजत नाही का नेमकं काय करावं. अनेकदा आपण प्रार्थना करत असताना असं वाटतं की फक्त प्रार्थना करणं पुरेसं नाही, तर आपण त्यात उपवासाची भर टाकतो. काही एक दिवस उपवास करून प्रार्थना करतील त्या विशिष्ट कारणासाठी, त्या विशिष्ट आशीर्वादासाठी, त्या विशिष्ट उत्तरासाठी. काही जण 10 दिवसाची उपवास प्रार्थना करतील. देवा माझी प्रार्थना तू ऐक, माझी विनवणी तू ऐक, माझ्या प्रार्थनेचं उत्तर तू दे. काही लोक 20-20 दिवस उपवास करतात, काही लोक 21 दिवस उपवास करतात, काही तर असे 40 दिवस उपवास करतात आणि देवाला म्हणतात प्रभू माझी प्रार्थना ऐक. उपवास होतात, 40-40 दिवस उपवास जातात, पण प्रार्थना ऐकल्या गेलेल्या नसतात. काही लोक आहेत की ते मोठ्या मोठ्या सेवकांना फोन लावतील, पास्टर आमच्यासाठी प्रार्थना करा. तर असं वाटतं की आमच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या नाही, एखाद्या मोठ्या सेवकाकडून प्रार्थना करून घ्यावी, आमची प्रार्थना ऐकल्या जातील. आणि मोठ्या मोठ्या सेवकांना फोन लावतील, मेसेज करतील. शक्यता जर त्यांना संधी मिळाली तर मीटिंगमध्ये जातील. सेवकांनी जर प्रार्थना केली म्हणते नाही माझ्यावर हात ठेवा आणि माझ्यावर हात ठेवून प्रार्थना करा, कारण माझी प्रार्थना ऐकल्या जात नाहीये. कधी कधी असं होतं इकडून प्रार्थना करून निघून जातात, परत दुसऱ्यांदा लाईनीत येतात. सेवकाला म्हणतात परत हात ठेवा, तो तर अगोदर केली ना, नाही परत ठेवा, कारण त्यांना असं वाटतं की सेवका कोणतरी माझी प्रार्थना ऐकली जाईल. विश्वास ठेवून प्रार्थना करतात, आशा ठेवून प्रार्थना करतात, कळकळून प्रार्थना करतात. कारण स्तोत्र 65 आणि वचन 2 मध्ये म्हटलं आमचा देव हा प्रार्थना ऐकणारा देव आहे, आमचा देव हा प्रार्थनेचा सन्मान करणारा देव आहे, आणि आमचा देव परमेश्वर हा प्रार्थनेचं उत्तर देणारा देव आहे. आपल्या शेजारच्याला सांगा की तुझी प्रार्थना ऐकली जाणार आहे. जे मला टीव्ही चॅनलवर, मोबाईल चॅनलवर वेगवेगळ्या माध्यमातून पाहत आहे, आपल्या कुटुंबाला सांगा, आपल्या शेजाऱ्याला सांगा. आणि जर कोणी नसेल तर देवाकडे पाहून सांगा देवा माझी विलंबित प्रार्थना तो ऐकणार आहे. देव तुमच्याशी या महिन्यात बोलत आहे, देव या वर्षात तुमच्याशी बोलत आहे की देवाला तुमच्या प्रार्थना ऐकायच्या आहे. तुमची आशा नष्ट होणार नाही, पारितोषिक निश्चय मिळणार, बक्षीस निश्चय मिळणार, उत्तर निश्चय मिळणार, अश्रू निश्चित पुसल्या जाणार, दुःख निश्चित दूर होणार, आजार निश्चित बरे होणार. कारण माझा देव हा प्रार्थना ऐकणारा देव आहे, माझा देव प्रार्थना करणाऱ्या लोकांचा आदर करणारा देव आहे. आणि म्हणून चर्च मी आपल्याला उत्तेजन देईल, प्रार्थना करणं कधी थांबवू नका, प्रार्थना करणं कधी सोडू नका, प्रार्थनेत कधीच मागं पडू नका. तुम्हाला माहिती नाही प्रार्थनेची ताकद जी आहे ना ती तुमच्यासाठी लढत असते. प्रार्थना आमच्या ख्रिस्ती जीवनासाठी फार महत्वाची आहे. ज्या प्रकारे आमच्या नाकपुड्यात श्वास महत्वाचा आहे त्याच प्रकारे आमच्या आत्मिक जीवनामध्ये प्रार्थना महत्वाची आहे. ज्या प्रकारे एका झाडाला पाण्याची गरज आहे, झाड पाण्याशिवाय जगू शकत नाही, त्या प्रकारे विश्वासणारे देवाचे मुलं मुली हे प्रार्थनेशिवाय जगता कामा नये. आजचा हा जो संदेश आहे हा देवाच्या हृदयातून तुमच्यापर्यंत येत आहे. प्रार्थना करणं म्हणजे आपल्या प्रेमळ पित्याशी बोलत राहणं.
प्रार्थना करणं म्हणजे देवाच्या मनातलं बनणं. प्रार्थना करणं म्हणजे त्याच्या बरोबर चालणं. प्रार्थना करणं म्हणजे त्याचा सहवास लाभणं. प्रार्थना करणं म्हणजे त्याच्यावर लादणं नाही. प्रार्थना करणं म्हणजे त्याच्यावर बळजबरी करणं नाही. प्रार्थना करणं म्हणजे त्याच्याकडे विनवणी करणं की प्रभू माझं सहाय्य कर, प्रभू माझी मदत कर. प्रार्थना स्वर्गात ऐकल्या जाते आणि प्रार्थना जी आहे त्याचं उत्तर जर पाहिजे असेल, ज्या कशासाठी आपण प्रार्थना करत आलेल्या, प्रत्येक जण प्रार्थना करत असतो, प्रत्येक जण देवाचा धावा करत असतो. ज्या कशासाठी आपण प्रार्थना करत आलेला आहात, मला हे जाहीर करू द्या, तुमची आशा नष्ट होणार नाही. निश्चित आणि खचित तुमच्या पदरी तुमच्या प्रार्थनेचं उत्तर पडणार आहे. खचित आणि खचित तुमच्या प्रार्थनेचा विजय तुम्ही साजरा करणार आहात. खचित आणि खचित येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या ज्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू वाहत आहे, आनंदाचे अश्रू वाहणार आहे. खचित आणि खचित ज्या शरीराने तुम्हाला त्रास दिलाय आणि तुम्ही आजारी आहात, त्यातून आरोग्य बाहेर येणार आहे. खचित आणि खचित ज्या कुटुंबात अशांती आहे, परमेश्वराचा आत्मा तुमच्या प्रार्थना ऐकणार आहे. अशांती निघून जाणार आहे आणि तुमच्या घराचं तारण होणार आहे. तुमच्या घराचं तारण होणार आहे. हे सीझन प्रार्थना ऐकले जाण्याचं सीझन असणार आहे. म्हणा माझा देव प्रार्थना ऐकतो. त्याचे कान त्याच्या लेकरांकडे लागलेले असतात. त्याचे नेत्र धार्मिकावर लागलेले असतात. कल्पना करा, तुम्हाला 1 दिवस प्रार्थना करायला लागला, 10 दिवस लागले, वर्ष लागलं, देवाचे नेत्र तुमच्यावर आहेत. देवाचे कान तुमच्या हाकेकडे आहेत. देव तुमचा विश्वास पाहत आहे. आमेन बोला. देव तुमचे अश्रू पाहत आहे. मोठा आमेन बोला. देव तुमच्या प्रार्थना पाहत आहे. हालेलुया. देव तुमच्यावर नजर लावू नये, तो त्याच्या प्रत्येक मुलीवर नजर लावू नये, तो त्याच्या प्रत्येक मुलावर नजर लावू नये. वेळ येईल, त्याने ठरलेली वेळ येईल आणि माझ्या प्रार्थना ऐकल्या जातील, माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल आणि मी हा अनुभव घेणार की माझा देव हा माझ्या प्रार्थना ऐकणारा देव आहे. हा जो विषय आहे विलंबित प्रार्थना, विलंब लागलेल्या प्रार्थना, वेळ लागलेल्या प्रार्थना, हा विषय फार महत्वाचा आहे. ज्या प्रार्थना लवकर ऐकल्या जातात तिथं तुमच्यावर कृपा होत असते आणि ज्या प्रार्थना ऐकायला वेळ लागतो, लक्षपूर्वक ऐका, मी देवाच्या हृदयातून तुमच्याशी बोलत आहे, ज्या प्रार्थना लवकर ऐकल्या जातात तिथं तुमच्यावर कृपा झालेली असते आणि ज्या प्रार्थना ऐकायला वेळ लागतो तिथं तुमच्यावर डबल कृपा होणार असते. ती तुमच्यावर दुप्पट कृपा होणार असते. ती तुमच्यावर दुप्पट आशीर्वाद येणार असतात. तिथं तुमच्यासाठी दुप्पट प्रतिफळ येणार असतं. तुमची आशा नष्ट होणार नाही. पारितोषिक निश्चय मिळणार आहे. पारितोषिक निश्चय मिळणार आहे. ओ शत्रू कितीही वरचढ असू द्या, आजार कितीही मोठा असू द्या, तुमच्या विरोधात सैतानाचे कितीही मोठे गड असू द्या, ते उद्ध्वस्त होणार आहे. तुम्ही विजय साजरा करणार आहे. मी जाहीर करतो, हा महिना विजयाचा महिना असणार आहे. हा महिना प्रार्थना ऐकल्याचा महिना असणार आहे. या महिन्यामध्ये थांबलेल्या प्रार्थना ऐकल्या जातील. वेटिंग प्रार्थनेचं उत्तर मिळणार आहे. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली आणि त्याने वळून माझी प्रार्थना ऐकली. स्तोत्र 40 आणि वचन 1. धीर जो आहे, वाट पाहणं जे आहे, हे खूप गरजेचं आहे. मला प्रार्थना करणारं बनायचंय, मला प्रेयर हाईड बनायचंय, मला प्रार्थनेची स्त्री बनायचंय, मला विश्वासाचा पुरुष बनायचंय, मला धीराने वाट पाहिजे. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. जागते करे प्रभु प्रार्थना, सोय नहीं करते रहे प्रार्थना. जागते करे प्रभु प्रार्थना, सोए नहीं करते रहे प्रार्थना. हम सोए तो बैरी बोएगा, हम भूले तो बैरी जीतेगा. हम सोए तो येशूच्या नावामध्ये शाप तुटू दे, बंधन तुटू दे. तुझ्या लोकांना अभिषेक कर प्रार्थनेचा, सामर्थ्याचा, कृपेचा, विश्वासाचा, आशेचा, वचनाचा, येशूच्या नावामध्ये. दानियल जैसे प्रार्थना करना, दानियल जैसे प्रार्थना करना. शेरों के मुंह को हर दिन बांधना, शेरों के मुंह को हर दिन बांध. सर्वजन दानियल जैसे प्रार्थना करना, दानियल जैसे प्रार्थना करना. शेरों के मुंह को हर दिन बांधना, शेरों के मुंह को हर दिन बांधना. हम सोए तो बैरी बोएगा, हम चले तो बैरी जीतेगा. हम सोए तो बैरी बोएगा, हम भूले तो बैरी जीते. जाग
जागते करे प्रभू संजीवनी होते माझ्या जीवनामध्ये, सर्वांच्या जीवनामध्ये, मंडळीमध्ये, प्रत्येक घराघरामध्ये, हो या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या देशामध्ये तुझं बुटी लाट येऊ दे। प्रार्थना हम सोए तो पैरी जीतेगा, हम भूले तो पैरी बोएगा, हम सोए तो पैरी बोएगा, हम भूले तो पैरी। सर्वजण जागते करे प्रभू पेटो 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 येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये प्रत्येक बहीण प्रत्येक भाऊ येशूच्या नावात पेटला जाऊ दे। सोए नहीं करते रहे प्रार्थना, जल में पौलुस जैसी हो प्रार्थना, जल में पौलुस जैसी हो प्रार्थना, दौर का खुलना बंधन टूटना, दौर का खुलना बंधन टूटना, जेल में पौलुस जैसी हो प्रार्थना, जेल में पौलुस जैसी हो प्रार्थना, दारों का खुलना बंधन टूटना, दारों का खोलना बंधन टूटना, जागते करे रिपा पा 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 रिपा ना बाता खाशा पा रिपा शदो वो रिपा। हम सोए तो बेरी बोएगा, हम भूले तो बेरी जीतेगा, हम सोए तो बेरी बोएगा, हम जीते तो बेरी जीतेगा। जागते जागते करे प्रभु प्रार्थना, सोए नहीं करते रहे प्रार्थना, जागते करे प्रभु प्रार्थना, सोए नहीं करते रहे प्रार्थना। हम सोए तो बेरी जीतेगा, हम भूले तो बेरी बोएगा। बोलत राहा बोलत राहा बोलत राहा बोलत राहा बोलत राहा बोल। अनेक हृदय उघडे होत आहेत, व्यसनाची लत निघून जात आहे, पापाची लत तुटत आहे, हो कठीण झालेलं हृदय तुटत आहे। आज कोणी कोणाला पाहू नका, हो देवा तुझ्या लोकांवर दया कर, देवादी देवा तू दया कर। माझ्या बहिणी माझ्या भावा तुझी आशा नष्ट होणार नाही, तुला बक्षीस मिळणारच, तुला पारितोषिक मिळणारच, तू प्रभूमध्ये घातलेला वेळ व्यर्थ जाणार नाही, तू प्रार्थनेत घातलेला वेळ व्यर्थ जाणार नाही। बहिणी भावा तुम्ही प्रभूमध्ये घातलेला वेळ व्यर्थ जाणार नाही। हो शैतान म्हणत असेल प्रार्थना करू नको, शैतान म्हणत असेल बोलू नको, त्याचं ऐकू नका, तो लबाड आहे, तो लबाडाचा बाप आहे। तुम्हाला आणि मला प्रार्थनेची गरज आहे, कारण येशूला प्रार्थनेची गरज होती, प्रभू येशूला प्रार्थनेची गरज होती, येशूच्या शिष्यांना प्रार्थनेची गरज होती, मला पालकाला प्रार्थनेची गरज आहे, हे जे क्वायर आहे यांना प्रार्थनेची गरज आहे, आणि आपल्या प्रत्येकाला प्रार्थनेची गरज आहे, आपल्या कामांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या लेकरासाठी, आपल्या आत्मिक जीवनासाठी, हो प्रत्येकासाठी। कम ऑन प्रार्थना करा प्रार्थना करा प्रार्थना करा। शरीर अशक्त आहे पण आत्मा जो आहे तो उत्सुक आहे। तुमच्या आत्म्याला काम करू द्या, हो तुमच्या आत्म्याला काम करू द्या। मी डिक्लेअर केलंय की तुमच्या प्रार्थना वाढणार आहे, तुमच्या प्रार्थनेची हॅबिट वाढणार आहे, तुम्ही प्रार्थना करणारे बनणार आहात, तुमच्या प्रार्थना स्वर्गात जाणार आहे, तुमच्या प्रार्थना शैतानाला हरवणार आहे, तुमच्या प्रार्थना काम करणार आहे, आपल्या प्रार्थना संजीवन घेऊन येणार आहे, आपल्या प्रार्थना अशक्य गोष्टींना शक्य करणार आहे। प्रिय भावा प्रिय भावा प्रिय भावा, प्रभू तुला स्पर्श करत आहे, तो म्हणतो तू माझा जॉन आहेस, तू माझा प्रेरिंग आहे। ये भावा आपलं जीवन प्रभूला दे। तुला लोक काय म्हणतात, तुला आजूबाजूचे काय म्हणतात, परिस्थिती काय म्हणते, आजार काय म्हणतो, व्यसन काय म्हणतात, ते फायनल नाहीये, तुझी प्रार्थना फायनल आहे। बहिणी बहिणी देव म्हणतो तू माझी हन्ना आहे, तू माझी हन्ना आहे। चल हन्नासारखं रड, चल हन्नासारखं मन तुझं उंडेल, आज फुंदू फुंदू रड, आज टाहो पडून रड, आज कोणी शांत राहता कामा नये। आज मला त्यांना देवाच्या वचनातून देवाचा संदेश जाहीर करू द्या, तुझी आशा नष्ट होणार नाही, तुला बक्षीस निश्चय मिळणार, तुझ्या प्रार्थना निश्चित ऐकल्या जाणार आणि तू निश्चित विजय होणार। पास्टर दीपक थोरात या नावाने आपलं जे YouTube चॅनल आहे, मी आपल्याला विनंती करतो की अशा प्रकारचा देवाचा संदेश आपल्याला मिळण्यासाठी आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करावं।